आरोपी सगळे पकडलेले आहेत, एक आरोपी त्याच्यामध्ये फरार आहे. अशा काही केसेसमध्ये हिस्ट्री आहे. एखाद दुसरा आरोपी आणि तो आरोपी फरार राहिला म्हणून त्या केसवरती काही परिणाम होणार. त्यांनी हा आज आरोप नाही केलेला, त्याला बरेच दिवस झाले. त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते जालन्याला एसपींनी अटक केलेली आहे. महापालिकेत सुद्धा सगळ्या ठिकाणी काय महायुती होईल असं मला वाटत नाही. बऱ्याच ठिकाणी ज्या पार्टीचा प्रभाव आहे ती पार्टी निवडणूक लढवणार आणि बाकीचे लोक जे आहेत ते मग स्वतंत्र लढवणार. महायुती सरकारच्या पहिल्या टर्म मधील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये भरत आहे आणि खरं तर आपण जर विचार केला तर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी थंडावा वाढतोय. मात्र वातावरण जे हे अधिवेशनात दुसरीच तापायला सुरुवात झालं आहे. माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे आणि सत्ताधारी पक्षात शिवसेनेचे आमदार त्या पैशाची गड्डी घेऊन बसल्या असा प्रकारचा व्हिडिओ मधून दावा केला जातोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस आहेत. सुरेशजी, या व्हिडिओकडे कसं पाहता तुम्ही? मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. कोणत्या आमदारांचा आहे, पैशाची काय गड्डी आहे, अंबादास दानवेंनी काय दाखवलं हे मी पाहिलेलं नाही. त्याच्यावरती मी बोलणं उचित होणार. पण अशा प्रकारचे व्हिडिओ ट्विट करणं किंवा सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून सत्ताधाऱ्यांवरती आरोप करणं ही एक फॅशन बनत चालली असं वाटतं का तुम्हाला? आता ते प्रकारच काय आहे हे मला माहिती नाही, परंतु तसे काही पैशाची गड्डी असेल हे असेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं. आणि अंबादास दानवे साहेबांनी काय ट्विट केलं हे तरी मला सांगा ना. तुम्ही न सांगताच मी कसं व्हिडिओ असा दावा केलाय त्यांनी. व्हिडिओ ट्विट करतात, त्या व्हिडिओ मध्ये महेंद्र दळवी आमदार शिवसेनेचे ते बसलेले आहे आणि पुढे नोटांची गड्डी आहे आणि हे महायुती सरकारमधले एक आमदार असं स्पेशल त्यांनी म्हटलंय. हे बघा, आता त्याच्या बाबतीमध्ये महेंद्र दळवी साहेब जे आहे तुम्ही त्या आमदार साहेबांनाच विचारलं पाहिजे. नाही, त्यांच्याकडे क्लेरिफिकेशन आले. त्यांनी म्हटलेलं आहे मी चौकशीला जायला तयार आहे आणि अशा प्रकारचा त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केला असेल ते आता सध्या कोणत्या पदावरती नाही, त्यासाठी त्यांना कोणीतरी करायला भाग पाडला असेल. त्यांचा थेट रोज जो होता रायगडकडे गेलेला आहे. तर त्यांचा रोष कुठं आहे काय आहे ते त्यांना विचारा, परंतु असे पैशाच्या गड्ड्या घेऊन आमदार लोक कशाला बसतील? पण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1 वर्ष कंप्लीट होते, अजून देखील मूळ आरोपी हाती लागलेले नाही सरकारचे. मूळ आरोपी सगळे पकडलेले आहेत, एक आरोपी त्याच्यामध्ये फरार आहे. अशा काही केसेसमध्ये हिस्ट्री आहे. एखाद दुसरा आरोपी आणि तो आरोपी फरार राहिला म्हणून त्या केसवरती काही परिणाम होणार. परंतु ज्या पद्धतीने आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील आरोप केला, प्रेस घेऊन धनंजय मुंडेंचं थेट नाव घेतलं, त्यांची नावाची सुपारी दिली गेली त्यांच्याकडनं. त्यांनी म्हटलं बघा, त्यांनी हा आज आरोप नाही केलेला, त्याला बरेच दिवस झाले. त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते जालन्याला एसपींनी अटक केलेली आहे आणि अटक गेलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींनी सांगितलंय आम्हाला 2 कोटी रुपये मिळणार होते, आम्हाला गाडी मिळणार होती, गाडी देतो असं ते म्हणालेत, असं एका क्लिपमध्ये आहे. आणि जरांगे पाटलांनी आरोप केल्याच्या नंतर त्याच दिवशी मला वाटतं हे धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये ते म्हणाले की माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, हे असं अतिशय छाती बडवून त्यांनी सांगितलं. मग आता ज्या वेळेस जरांगे पाटलांनी पत्र दिलेलं आहे, पत्र दिल्याच्या नंतर तुम्ही स्वतः बी बोललेला आहात, तर तुम्ही पण पटकन पत्र द्या, कोर्टाची परवानगी घ्या आणि ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टला तयार राहा. पण मग ते का करत नाही, तुम्हाला काय वाटतं असं? मग का करत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा ना. मग जरांगे पाटील जे रागावत आहेत, वारंवार बोलताय, त्याचं कारण तेच आहे ना. तुम्ही म्हणाले ना की बाबा मी तयार आहे, त्यांनीच लगेच दुसऱ्या दिवशी पत्र दिलं जरांगे पाटलांनी एसपींकडं. तसं तुम्ही पत्र द्या आणि चौकशीला सामोरे जा. तुम्ही या संदर्भात आता आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? कारण की तुम्ही म्हणजे हा विषय लावून धरलेला होता, पुष्कळ सभागृहात पण वाजवला होता आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही यामध्ये आहात. पण आता 1 वर्ष या क्रूर घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष पूर्ण झालेलं असताना चार्ज फ्रेम पाठीमागच्या तारखेला कोर्ट म्हणालेला आहे, तर चार्ज फ्रेम व्हावा
आणि चार्ज फ्रेम होऊन याच्यामधले जे दुष्कृत्य करणारे लोक आहेत हे सगळ्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशा प्रकारची आमची विनंती आहे. महायुती आता एकत्रितपणे महापालिका निवडणुकीला सामोर जाण्याची माहिती समोर येते आहे. बीडमध्ये कसं असणार आहे मग? महापालिकाच नाही आहे बीडमध्ये, आमच्या नगरपालिका आहे. आता हे खालच्या निवडणुका आहेत. ह्या महायुती ही राज्य स्तरावर आहे. परंतु खाली स्थानिक कार्यकर्ते जे आहेत स्थानिक पातळीवर काही ठिकाणी युती होते, काही ठिकाणी होत नाही. वेगवेगळ्या पक्षाची युती पाहायला मिळते. काही ठिकाणी सेना भाजप एकत्र आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी सेना एकत्र आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र आहे. असे बऱ्याच ठिकाणी हे स्थानिक निवडणुकीमध्ये चालतच राहणार. महापालिकेत सुद्धा सगळ्या ठिकाणी काय महायुती होईल असं मला वाटत नाही. बऱ्याच ठिकाणी ज्या पार्टीचा प्रभाव आहे ती पार्टी निवडणूक लढवणार आणि बाकीचे लोक जे आहेत ते मग स्वतंत्र लढवणार. परंतु स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या एकमेकाच्या विरोधात लढल्या म्हणजे राज्य पातळीवरच्या महायुतीवरती त्याचा परिणाम होईल असं काही नाही. धन्यवाद. हे होते सुरेश जस. त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की चार्ज फ्रेम होईल आणि यामध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जे दोषी आहे, ज्यांनी दुष्कृत्य केले, त्यांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत आपण या प्रकरणावरती कायमच आवाज उठवत राहण्यास म्हटले आहे. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.